नमस्कार मित्रांनो, आज आपल्या नवीन पॉडकास्टची सुरुवात करत आहोत आपण. तर आज आपल्यासोबत आहे अनिकेत जगताप. तर आपले काही प्रश्न आहेत ते विचारूया आपण त्यांना. तर अनिकेत, वेलकम टू आवर पॉडकास्ट. तर रायडिंगची सुरुवात कशी झाली अनिकेत तुमची? रायडिंगची सुरुवात अशी काही विशेष नाही झाली. मी काही जुन्या क्लबबरोबर काही सिटी राईड केल्या त्या 26 जानेवारी 15 ऑगस्ट वगैरे. तर त्याच्यानंतर ग्रुपवर एक प्रोटोकॉल आला होता अष्टविनायक राईडचा, तर मी ती जॉईन केली. तर तेव्हापासून मला ते म्हणजे आवड निर्माण झाली त्याच्यात. तिथून पुढं आत्तापर्यंत कंटिन्यू राईड करतो. तर किती वर्ष झाले तुम्हाला म्हणजे सलग की तुम्ही रायडिंग करतायत? तसं मला आत्ता 11 वर्ष झालं असेल मी राईड करतो. 11 वर्ष. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न विचारूया. तुमची सुरुवात झाली ती बुलेट जी आहे रॉयल एनफील्डची त्याच्यापासून. तर बुलेट पासून V-Storm पर्यंत तुमचं जे सफर होता ते कसा होता ते? बुलेट मी पहिल्यांदा माझी एक ड्रीम बाईक म्हणून मी घेतली होती. त्या काळात म्हणजे यंग जनरेशनची ड्रीम बाईक ही बुलेटच होती. मी 2014ला बुलेट घेतली होती. मला ते ॲक्च्युली बड्डे गिफ्ट होती पप्पांकडून. आणि त्याच्यानंतर मी आत्ता मागच्या वर्षी 24 मेला ॲनिव्हर्सरीला मी V-Storm घेतली. तर असं काही बुलेट गाडी चांगलीच आहे रॉयल एनफिल्डची. आणि पण एक जस्ट मी आमच्या ऑफिसच्या इथं एक सुझुकीचं शोरूम होतं, V-Storm पाहायला गेलो. म्हणजे तिथं मी बघितली V-Storm, मला आवडली. ऑफरोडला पण चांगली, ग्राउंड क्लिअरन्स वगैरे चांगला आहे आणि टुरिंगसाठी पण चांगली, सफिशियंट आहे. स्पीड 110, 120, 130 पर्यंत जाते. पण बुलेट जी गाडी आहे ती एकदम भक्कम गाडी आहे. आणि जी V-Storm आहे तुमची ती एक म्हणजे त्याच्यापेक्षा वजन कमी आहे. तर तुम्हाला काय फरक जाणवला आहे का लॉंग राईडवरती, किंवा तुम्ही त्या गाडीवरती भरपूर राईड केले? नाही, असा फरक प्रत्येक गाडीमध्ये थोडा काही ना काहीतरी 19-20 असतो, फरक असतोच. बुलेट ही ताकदवान गाडी, पण ते वेट जास्त असल्यामुळे आपण बऱ्याच वेळा कुठं फॉल झाला काय झाला तर आपल्याला सेल्फ स्वतः उचलायला लागते. तर V-Storm थोडी लाईट वेट गाडी आहे. आणि एक विचारायचं होतं, म्हणजे बुलेट अजून आहे का विकली ती गाडी? बुलेट मी आता विकून टाकली मागच्या म्हणजे ॲक्च्युली मी V-Storm घेतला, असं काय मी बुलेट विकायचा विचार नव्हता. जस्ट मला एक चांगलं गिऱ्हाईक आलं तर मी देऊन टाकली. किती मिस करता आपल्या गाडीला, खूप बुलेटला? परत संधी भेटली तुम्हाला तीच गाडी 32 नंबरची बुलेट घ्यायची, तर तुम्ही काय कराल? परत घेणार. अरे वा. चला आपण तिसरा प्रश्न विचारूया तुम्हाला. ते तुमची जी टीम आहे नाईट रायडर्स, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लीड करता तर सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? ॲक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एक राईड लिडरसाठी हे असते, आपण जे काही डेस्टिनेशन आपण कुठं जाणार आहोत तर त्या डेस्टिनेशनचा संपूर्ण रूट प्लॅन करणे. रूट प्लॅन केल्यानंतर आपल्याला कुठे स्टे करायचं आहे ते प्लॅन करणे. रूट प्लॅन झाल्यानंतर स्टेचा प्लॅन होतो. स्टे प्लॅन झाल्यानंतर मग तिथून पुढचे मग आपली हॉटेल्स बुकिंग करायची. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचे, काय बार्गेनिंग असेल ती करायची, या गोष्टी करून घ्यायच्या. आणि कसं होतं, आता आम्ही आमच्या ग्रुपवर एक प्रोटोकॉल टाकतो. म्हणजे एक 4-5 महिने लॉंग राईड असेल, एक 15-20 दिवसाचे प्रोटोकॉल टाकतो. त्याच्यामध्ये ज्याला कोणी इच्छुक असेल तो व्हॉट्सअप मेसेज किंवा DM करतो त्याला आम्ही. म्हणजे मग जसं त्याचं स्किल ॲक्च्युली कसं होतं, स्पिती किंवा लडाख सारख्या ठिकाणी लोकांची स्वतःची एक स्वतःला एक हे पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे करायला. उगाच कसं होतं, आपण त्याला घेऊन जाणार होतो तिकडं जाऊन काही आजारी पडलं काय झालं तर ते आपली जबाबदारी असते. त्यामुळं ही राईड लिडरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या बरं, टीम लीड करायची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती खूप मोठी असते. त्याच्यात काही अडचणी येतात का? भरपूर येतात. म्हणजे बऱ्याच वेळा आता कसं होतं, आपण हॉटेल बुकिंग करतो, काहींना हॉटेल आवडतं काहींना नाही आवडत. म्हणजे जसं की आपण रूट प्लॅनिंग करतो, काहींच्या मनात अजून काही रूट असतात. परत आपण एखादं डेस्टिनेशन असेल आपलं, आता सपोज एक पहिलं रनिंग 600, 700, 800 किलोमीटर असेल तर त्याच्यामध्ये कधी इन केस काही ब्रेकडाऊन झाले किंवा काही झालं तर राईड लीडर म्हणून आपली एक जबाबदारी असते, आपलं ते थांबावं लागतं. आणि राईड लीडर म्हणून तुम्ही जे काम करता तर तुम्ही त्याच्यासाठी किती कष्ट घेऊन, म्हणजे तुम्ही किती स्वतःला हे करता की मला सगळं आलं पाहिजे, म्हणजे फ्रॉम मेकॅनिक टू हॉटेल वगैरे सगळं तुम्ही शोधता. तर काय तुम्हाला अडचणी आलेत का अशी काय?
बऱ्याच वेळा येतात, असं काही नाही. मागच्या वर्षीच म्हणजे जसं राजस्थान राईड केली तेव्हा पण म्हणजे माझ्या पहिल्याच दिवशी माझ्याच गाडीचा ब्रेकडाऊन झाला होता. जसं की पुढची आणि मागची दोन्ही मॅकविल म्हणजे अरे बापरे. हे झाले, बेंड झाले. तर ते एक आपल्यासाठी एक म्हणजे एक सीख असते की म्हणजे मी ट्यूब कॅरी नव्हतं केलं कारण की मॅकविल होते. पण ते दोन्ही मॅकविल बेंड झाल्यामुळं मला पर्याय काय नव्हता. मग मला आमच्या बाकीच्या रायडर्सकडं त्याच्या ट्यूब वगैरे होत्या त्या आम्ही त्यात टाकल्या, म्हणजे त्यांच्याकडे घेऊन तिथं जवळपास एक पंक्चर आलं बघून तर इकडून आपण हे करून घेतलं. तर तुम्ही सजेशन काय देणार, म्हणजे ज्याच्या मॅकविल आहेत त्यांना ट्यूब वगैरे घेऊन जायला नक्कीच. ॲक्च्युली आपण जेव्हा लॉंग राईडला जातो, तुम्ही जेवढे काही तुमचे जे स्पेअर्स असतील, कधी कुठली वस्तू लागेल याचे सांगू शकत नाही. पण त्याच्यातल्या त्यात काही बेसिक गोष्टी असतात, म्हणजे क्लच केबल, एक्सिलेटर केबल, ट्यूब तुमच्या फ्रंट ट्यूब, रिअल ट्यूब, परत तुम्हाला तुमचे गाडीचे फ्यूज कुठे आहेत ते माहिती पाहिजे. फ्रंट व्हील, रिअल व्हील तुम्हाला खोलता आले पाहिजे स्वतः. इन केस कसं होतं, जर जवळ कोण पंक्चरवाला नसेल तर ते टायर काढून तुम्हाला घेऊन जाता आला पाहिजे. ह्या बेसिक म्हणजे ह्या रायडरसाठी एक थोडे हे, आणि त्यासाठी तुम्ही टेक्निकल सेशन करणं गरजेचं आहे. प्रत्येक रायडरला आपल्या स्वतःच्या गाडीचं ह्या बेसिक गोष्टीचं नॉलेज पाहिजेलच पाहिजे. आणि फक्त म्हणजे पाहिजे हे नाही, तुम्ही ते आपण स्वतः मेकॅनिक नाही आहोत. बरोबर. एखादी गोष्ट रोज केली ती आपल्याला चांगल्या प्रकारे 100% जमते. तर कसं होतं, जर आपण मेकॅनिक नाही आहोत, एखादी गोष्ट तुम्ही म्हणजे 1 महिन्यातून 2 महिन्यातून ते टायर खोलला पाहिजे, तर तुम्हाला ते लक्षात येतं की ते कसं खोलता येतं. नाहीतर काय होतं, काही दिवसांनी मग ते लक्षात आपण विसरून जातो. आपण फक्त टेक्निकल सेशन केलं तर विसरून जाणार, मग त्यात काही हेच राहत नाही. बरं, सोलो राईड आणि ग्रुप राईडमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? ॲक्च्युली मी सोलो राईड तर कधी केलीच नाही. मी जे काही केलं ते ग्रुप राईडच केलं. ग्रुप राईडमध्ये एक एन्जॉयमेंट असते, एक आपलेपणा असतो, एक रायडर ब्रदरहूड असतं, फ्रेंडशिप असते, दोस्ती चांगली होती. कधी कधी आपण क्लबमध्ये पण नवीन मेंबर्स असतात, ते आपल्याबरोबर शॉर्ट राईड, संडे राईड केलेले असते 4-5, आणि डायरेक्ट आपल्याबरोबर अप्रोच होतात की आम्हाला लॉंग राईडला यायचं आहे. ॲक्च्युली तेव्हा त्यांचं बॉन्डिंग तयार होतं, म्हणजे नक्की त्याचा स्वभाव कसा आहे, तो कसा रायडर आहे, हे लॉंग राईड्सला जास्त समजून येतं. तर मी प्रिफेबल करेल की म्हणजे. आणि तुम्ही काय सजेशन द्याल, सोलो राईड का ग्रुप राईड? ग्रुप राईड. म्हणजे ग्रुप राईडच करा तुम्ही, म्हणजे हे आहे म्हणजे सगळ्यात सोबत तुम्ही अडकू शकत नाही, कुठं तुम्ही फिरू शकत नाही. आता जसं ग्रुप राईड करतो, आता आपण स्पितीला कालच आपलं ग्रुपमध्ये एकाचा लेस्लीचं ब्रेकडाऊन झाला, बरोबर, फ्यूल पंपचा. कोणालाही माहीत नव्हतं, तरी आपण 15 ते 20 मिनिटात आपण खोलून क्लीन करून परत लावून व्हिडिओ कॉलवरती तुम्ही सगळं आपण केलं ते. म्हणजे कसं असतं, हे ग्रुप राईडचं ते आपलं हे असतं, जर तिथं सोलो असेल तर मग सोलोवाला एकटा काय करणार, बरोबर का नाही. हा गोष्टी होतात तिथं. मग एक आपली युनिटी दिसून येते, रायडिंग ब्रदरहूड जे म्हणतो आपण ते तिथं दिसून येतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता आम्ही ते क्लीन वगैरे करत होतो, आमचे हात पेट्रोलने भरले होते. बरोबर. आमच्यात क्लबमधले काही रायडर्स आम्हाला मॅगी आणून चारत होते, बरोबर, बिस्किट चारत होते. स्पिती राईड मधला आतापर्यंत सगळ्यात आवडता स्ट्रेच कुठला? तसं मला ऑफरोड चांगलं आवडतं, म्हणजे जास्त आवडतं. पण आता आणि घाट पण आवडतं. आता आपली सुरुवात झाली तशी चंदीगडपासून. बरोबर. चंदीगड टू आपण काजापर्यंत म्हणजे पर्यंत तर जवळपास हायवे म्हणजे घाट सेक्शन जास्त आहे, हायवे नाही, घाट सेक्शन जास्त आहे. आता इथून पुढे ॲक्च्युली आपला सर्व ऑफरोडचा हे चालू होईल, रिव्हर क्रॉसिंग वगैरे वगैरे. इन शॉर्ट तुम्हाला घाट आणि ऑफरोड म्हणजे याला काही स्पेशल ट्रेनिंग घ्यावी लागते का? कोणी दुसरा रायडर उठून स्पिती वगैरे येऊ शकतो का? यायचं असेल तर कोणी येऊ शकतं, पण ज्याला त्याचा योग्य असा म्हणजे आवडीने ते पूर्ण करायचं असेल, खूप आवडीने, तर तुम्ही तरी ट्रेनिंग म्हणजे आपण कसं घाट ट्रेनिंग देतो, आपल्या क्लबमध्ये घाट ट्रेनिंग देतो, परत ऑफरोड ट्रेनिंग देतो. त्यांनी स्किल डेव्हलप होतं. जेव्हा मी नवीन क्लबमध्ये आलो तेव्हा घाट ट्रेनिंगचं म्हणजे घाटमध्ये आपण लीन कशा मारतो, स्पीड कसं कव्हरअप करायचं हे आम्हाला माहीत नव्हतं. सिनियर रायडरकडूनच आम्ही शिकलेलो आहे त्या गोष्टी. ऑफरोड पण आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. तर आज कुठं आम्ही पण इथपर्यंत पोचलेलो आहे. बरं, तुम्ही भरपूर राईड केलेत, लडाख केली आहे, साऊथ वगैरे केली आहे, आत्ता स्पिती करतायत सर. तर सगळ्यात जे आठवणीचा किस्सा तुमच्या मनात आत्ता राहिलेला कुठला?
तसं माझी सगळ्यात लाँग राईड पहिली सांगायला गेली तर लडाखच होती. मी बुलेट 500वर केली ती. मी घरनं आम्ही सर्व काही एकदम गाडी एकदम काम करून सगळं व्यवस्थित आलतो. म्हणजे सर्व्हिसिंग त्याचे क्लच प्लेट मी चेंज केलं, त्या वायरिंग हार्नेस चेंज केली ती, दोन्ही टायर नवीन होते. तरीसुद्धा मनालीमध्ये म्हणजे आम्ही एक लोकल मेकॅनिककडे एक थोडं चेकअप केलं. ते म्हणला तुमचा फिल्टर खराब झाला आहे, फिल्टर चेंज करावं लागेल. मग त्याने आमचा फिल्टर चेंज केला तर त्याने डुप्लिकेट फिल्टर टाकला होता. अच्छा. तर त्याचा मला असा म्हणजे फटका बसला मनालीपासून. मग जेव्हा आम्ही मग पुढे गेलो, लेहपासून खारदुंगला जाताना आमची गाडी पिकअपच पकडत नव्हती. ओके. आणि जे त्यानंतर मग परत नुब्रापासून पँगॉंगला जेव्हा जाताना तेव्हा थोडा एक असं चढ होता ऑफ रोडचा, तेव्हा गाडी एकदम लिटरली बंदच पडली, म्हणजे काहीच करू शकत नव्हतं. तर एका मित्राचं सजेशन, तो म्हणला तू फिल्टर काढून चेक कर आणि विदाऊट फिल्टर गाडी चालव. मी विदाऊट फिल्टर गाडी चालवली तर गाडी एकदम सुपर पळायला लागली परत. पण गाडीच्या इंजनला काय नाही, मग आम्हाला समजलं की म्हणजे एअर फिल्टर खराब झाला आहे. तर नशिबाने एका रायडरकडं एअर फिल्टर होता. मग तो एअर फिल्टर आम्ही टाकला, मग ते एकदम ओके झाले आमची. मी एक रायडिंग ग्रुपमध्ये पण पाहिलेलं आहे, म्हणजे जे रायडर असतात ते एकमेकांना मदत अशी करतात की म्हणजे भावापेक्षा जास्त मदत म्हणजे तुम्ही जवळून घेऊन करता. खूप म्हणजे जसं की मी आत्ता साऊथ राईड केली, माझ्याकडे गाडी नव्हती, आपल्या क्लबमधल्या अभिजित दादांनी मला गाडी दिली. अरे वा, गाडी पण देत आहे. हे मला आमचं ब्रदरहूडच तेवढं आहे. व्हेरी गुड. अच्छा, तुम्ही जे नाईट रायडर्स आहेत ती कधी काय तुमच्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असते, तर तुम्ही त्यांना कशी मोटिवेट करता? म्हणजे कशाबद्दल? राईड बद्दल असं डिफिकल्ट सिच्युएशन अशी म्हणजे शक्यतो हे होत नाही. पण जसंही कोणाचं ब्रेकडाऊन हो, कुठं काय हो, तर नाईट रायडर सगळे तिथं अवेलेबल असतातच. आणि जर तुमची टीम कधी एखादा कुठल्या राईडला गेली आणि कोणाचा काय ऍक्सिडेंट वगैरे झाला, तर तुम्ही कसं त्याला मोटिवेट करता परत रायडिंगसाठी तयार होण्यासाठी? कसं होतं, आपण काही राईड्समध्ये थोडे फॉल वगैरे होत असतात, असं काही ते सांगून काही गोष्टी होत नाही. तर कसं आहे, माणसाची स्वतःची इच्छाशक्ती पाहिजे. जर तुमच्यात जर ते स्वतःचे जे पॅशन असेल किंवा तुमची हॉबी असेल रायडिंग, तर तो माणूस कधी मागं जाणार नाही, कधीच नाही जाणार. बरोबर. जर त्याला एखादा नवीन रायडर असेल, तो कुठे फॉल झाला तर मग त्याला ते वाटतं की आपण ह्याच्यामुळे त्याच्यामुळे पडलो, तर तसं बॅकडो. म्हणजे आजपर्यंत असे छोटे मोठे रायडला थोडे छोटे मोठे फॉल माझे झालेत. असं मेजर फॉल तर माझा आजपर्यंत कधी 11 वर्षात कधी झाला नाही. जसं माझ्या गाडीला खूप हे झालंय असं कधीच नाही. म्हणजे एकदम नॉर्मल वगैरे कधी हे झाले, पण असं मेजर फॉल तर कधी नाही. आणि जे नवीन रायडर असतात त्यांना ग्रुप रायडिंगसाठी तुम्ही काय ॲडवाइस द्याल? ग्रुप रायडिंग कसं आहे, आपलं तुम्ही जेव्हा जाता, नवीन रायडर्स जेव्हा ग्रुप रायडिंगला जातात, तर त्यांचं कसं असतं, त्यांना एक त्यांची नवीन ओळख तयार होती बाकीच्या 4 लोकांबरोबर. त्यांना ते नवीन सजेशन देत राहतात, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. म्हणजे घाटमध्ये कशी चालवायची, ऑफ रोडला कशी चालवायची, हायवेला तुमची फाईल स्टॅगर्ड कशी पाहिजे, लीड स्वीप RP तुमचे कोण आहेत, ह्या गोष्टी त्यांना ते माहीत होतात. त्याच्या माहीत झालं ना, काही लोकांना वाटतं की ग्रुप रायडिंग म्हणजे आपण म्हणजे बांधले गेलेलो आहोत, पण तसं नाही आहे. ग्रुप रायडिंग म्हणजे तुमचं एक पॅशन. म्हणजे जेव्हा तुम्ही एकत्र येताल, ग्रुपमध्ये राईड करताल, तेव्हा तुम्हाला कळतं की आपण म्हणजे खरंच ग्रुप रायडिंग किती चांगली आहे. मला एकाने सांगितलं होतं, ग्रुप रायडिंग तुम्ही जेव्हा करता तर डिसिप्लिन येते, ते कशी काय? नाही, डिसिप्लिन म्हणजे कसं आहे, आता उदाहरणार्थ आपण सकाळी सपोज मला 5चं डिपार्चर आहे, 4:30चा माझा मीटिंग टाईम आहे, तर 5:30 वाजता निघायचंच. हा डिसिप्लिन आहे. तुम्हाला म्हणजे एवढं डिस्टन्स तुम्हाला 800 किलोमीटर कव्हर करायचं आहे, तुम्ही आज तुम्हाला लोकेशनला पोहोचायचंच आहे. सोलो रायडरचं कसं असतं, सोलो रायडरचं डेस्टिनेशन कुठं फिक्स नसतं, पण आपण जेव्हा 15 जण घेऊन जातो तेव्हा तर आपल्याला ॲकोमोडेशन बुक करायला लागलेलं असतं, आपल्याला तिथं पोहोचणंच आहे. बरोबर. हे डिसिप्लिन आहे. म्हणजे तुम्ही लिमिटेड स्टॉप घेणं, हायवेला जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा लिमिटेड स्टॉप घेणं. तुम्हाला जर तुमचे काही ब्रेकडाऊन झालेत तर तिथं ग्रुपमध्ये तुम्ही तुमचं डिस्कशन करून काही टीम पुढं फॉरवर्ड करणं, काही जण त्या ब्रेकडाऊन जिथं आले तिथं अटेंडन्स लावणं, हे महत्त्वाचं काम आहे. त्यामुळं ग्रुप रायडिंग हे महत्त्वाचं आहे. पण डिसिप्लिनच्या बाबत बोलत होतो,
तर हे जे नवीन मुलं असतात ते व्हीली करतात, स्टॉपी करतात, काय काय नवीन प्रयोग स्टंट वगैरे करतात, तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल? ॲक्च्युली हे बायकर्स हे पॅशन वेगळं आहे आणि त्यांचं ते जे स्टंट जे ते स्टंटमॅन आहेत, ते त्यांचं पॅशन आहे, ते आपलं पॅशन आहे. आता आणि त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही, पण ज्याला करायचं आहे ते करू शकतो, पण आपले स्वतःचं हे समोरून तुम्ही करा. त्यांना रायडर म्हणून घेत नसाल का? नाही, म्हणजे ते रायडर नाही, ते स्टंटमॅन आहेत. ओके. हां, ते स्टंटमॅन आहेत, ते रायडर नाही म्हणतात त्यांना. रायडर म्हणजे आपले बेसिकली आपण जे पूर्ण एक्सप्लोर करतो. काही लोकांना कारमध्ये फिरायची आवड आहे, तसं आपल्याला बाईक फिरायची आवड. व्हेरी गुड. बरं, रायडिंगनी तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय तुमचे चेंजेस केलेत? हां, जसं की रायडिंग खूप म्हणजे आपण जेव्हा नवीन नवीन राज्यात फिरतो, नवीन नवीन जिल्हा, राज्य, अजूनपर्यंत जर इंडियातच फिरतोय, इंडियाच्या बाहेर कधी अजून बाईकवर गेलो नाही, पण नक्कीच जाणार. म्हणजे तुम्ही विचार करून ठेवला आहे हां, की ही राईड करायची हां, मला हां. आयुष्यात? हां, म्हणजे तर कसं होतं पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही 4 नवीन लोकांना भेटता, 4 नवीन लोकांना भेटता, तर त्यांच्याबरोबर तुमचं बोलणं होतं, त्यांच्याबरोबर तुमचं वागणूक म्हणजे तिथं कशा प्रकारची लोकं आहेत, कशा प्रकारची नाहीत. आणि परत कसं होतं, मी सपोज राईड लीडर आहे, तर मला थोडं स्ट्रिक्ट राहणं गरजेचं असतं. कारण का तर मी जर स्ट्रिक्ट राहिलं तर माझ्या जी खालची टीम आहे ती थोडं जरा हे होईल. जसं मी त्यांना थोडं हे नाही केलं, लूज सोडलं, मग सकाळी माझा जो डिपार्चर टाईम आहे त्या टाईमला ते तयार होणार नाही. किंवा बाकीचे माझे स्टॉप असेल, मला आज 600-700 किलोमीटर जर कवरच करायचं आहे, तर तो माझा टाईममध्ये पूर्ण होणार नाही. आणि जेव्हा आपण राईड करतो तेव्हा पूर्णपणे बाकीचं तुम्हाला 6 ते 8 तासाची झोप पण महत्त्वाची आहे. बरोबर. दुसऱ्या दिवशी उठून परत तुम्हाला ते बाकीचं पुढचं रनिंग तुम्हाला कव्हर करायचं आहे, हे पण महत्त्वाचं आहे ना. बरं, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही स्ट्रिक्ट राहता, म्हणजे तुम्ही स्ट्रिक्ट राहिलं की लोकांना काय वाटतं की तुम्ही आकडू वगैरे आहेत, तसं काय वाटतं का रायडर, जे नवीन रायडर असतात? आता बरेच जण वाटतं, पण आता जे माझ्यावर राईड करतात त्यांना नाही वाटत. बरं, माउंटन या हायवेज काय तुम्ही प्रेफर कराल? माउंटन. का? माउंटनमध्ये म्हणजे एक तर घाट सेक्शन येतो, घाट सेक्शनमध्ये प्रत्येक टर्नवर तुम्हाला वेगळं नेचर पाहायला भेटतं. म्हणजे किंवा एक डोंगर तुम्ही क्रॉस केला, दुसरा माउंटन्स नंतर दुसऱ्या माउंटन्सला वेगळं तुम्हाला काहीतरी भेटतं. जसं आपण आता स्पितीला आलो इकडून चंदीगडवरून, तर तिकडनं जेव्हा आलो तेव्हा पहिले नारखंडा वगैरे हा भाग संपूर्ण झाडाचा होता, तिथं सगळी झाडं होती. तर तिकडून नंतर आपण असो तिथं डोंगर फक्त ग्लेशियर्स होतं. ग्लेशियर्स नंतर इकडे जे काही डोंगर आहेत ते खडकाचे डोंगर आहेत, काही मातीचे डोंगर आहेत, असं ते एक वेगवेगळं ते तुम्हाला नेचर पाहायला भेटतं. हां, असं काही नाही की हायवे पण आवडत नाही. आता काही राईड करताना तुम्हाला हायवेवरून जायला लागतं. एक आता हे जे हा प्रश्न आहे ते माझ्या रिलेटेड आहे, म्हणजे तुम्हाला एक परफेक्ट रायडिंग पार्टनरमध्ये तुम्हाला काय क्वालिटीज हवे असेल आणि तुम्ही कसं त्यांना घेऊन जाणार? परफेक्ट राईड पार्टनरमध्ये कसं असतं, आपले बॉन्डिंग मॅच झालं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. बॉन्डिंग मॅच होण्यासाठी ती एक राईड किंवा 2 राईड करणं, लॉंग राईड करणं हे महत्त्वाचं म्हणजे ते नाही आहे. त्यासाठी तुम्ही भरपूर राईड करणं, तेव्हा तुमचं ते बॉन्डिंग होतं. हां, आणि तो परफेक्ट रायडर. जसं की आता आपले म्हणजे पर्सनल काही प्रॉब्लेम असतील तर आपण त्याला शेअर करू शकतो, किंवा की एखादा राईड चालू असताना काही आपले ग्रुप डिस्कशन बरोबर काही इकडं तिकडं जे काही गोष्टी हे होतात आहेत, म्हणजे काही न्यू रायडर्सची काही आपण त्यांना सजेशन दिलं पाहिजे. तो मग त्या तुम्ही जर समजा तुम्ही माझे रायडर बडे आज, तर मी तुम्हाला सजेशन घ्या ना, तुम्ही सिनियर रायडर आहात. बरोबर. तुम्ही त्यांच्याशी आता काय चर्चा करायची आपण, किंवा त्यांना उद्याचं आपण प्लॅनिंग कितीचा करायचा, या गोष्टी रायडिंग बेस्ट रायडर बडीमध्ये पाहिजे. या आणि असा कधी किस्सा झालाय का, म्हणजे तुमचं जे रायडिंग पार्टनर असेल त्यांनी डेस्टिनेशन ना पाहिजेच तुम्हाला होकार दिला की जे अनिकेतचं डेस्टिनेशन असेल ते मला तयार आहे? आणि काय परत सॉरी, इट्स ओके. जे एक रायडिंग पार्टनर आहे, हां, कधी असा किस्सा झालाय का तुमच्या बरोबर की म्हणजे त्यांनी तुमचं डेस्टिनेशन नाही पाहिजेच तुम्हाला होकार दिली की मी तुझ्या बरोबर येईल? बराच वेळा त्याला काय लिमिट नाही आहे.
जसं की आपण हम्पी केलं आहे, गोकर्ण मुरुडेश्वर केलं आहे, त्याच्यानंतर साऊथ केलं आहे, राजस्थान केलं आहे, स्पिती राईड आहे, यात लॉंग राईड झाला आहे. असं म्हणजे वन डे राईड तर भरपूर झालं आपल्या. आत्तापर्यंत सगळ्यात चॅलेंजिंग राईड कुठली होती? चॅलेंजिंग राईडमध्ये तशी लडाखच ते सांगितलं तसं. लडाख म्हणजे ती चॅलेंजिंग ह्यासाठी की मी फर्स्ट टाइम एवढे दिवस म्हणजे 21 दिवसाच्या राईडला ती पुणे टू पुणे गेली ती. अच्छा, पुणे टू पुणे तुम्ही? पुणे टू पुणे गेली ती. 6500 किलोमीटर अरे समथिंग वा. काहीतरी झालं ते 21 दिवस. ती चॅलेंजिंग राईड होती. बरं, एक पर्सनल तुम्हाला विचारतो मी की म्हणजे तुम्ही एवढं 6500 किलोमीटर आला तर तुम्हाला पेट्रोलचा खर्च कसं म्हणजे तुम्ही भागवता सगळं करून? आता जायचं म्हणलं होतं काय. व्हेरी गुड, सही आहे. मला एक सांगा, आता आज तुम्ही जे स्पिती राईडला आहे त्याला एका लाईनीत तुम्ही काय उत्तर द्याल? स्वर्ग. आणि तुम्ही काय रिकमेंड कराल मुलांना जे नवीन रायडर आहे स्पितीसाठी? स्पिती व्हॅली एक म्हणजे तो सांगायला गेलं ना, एक डेस्टिनेशन लोकांना काहींना आवडेल काहींना नाही आवडेल. कारण लोक म्हणतात स्पिती व्हॅली खोल डोंगर वगैरे, पण इथलं जे नेचर, इथली लोक, इथलं राहणीमान हे जे पाहिलं ना तर ॲक्च्युली ते कळतं स्पिती काय आहे. मला एक सांगा, स्पिती का लडाख तुमच्यासाठी? मी लडाख प्रिफेबल करेन. कारण की कसं होतं, लडाख ही माझी पहिली राईड होती. बरोबर. हां, लडाख ही माझी पहिली राईड होती, त्यामुळे लडाख. तर मी स्पिती केलं असतं तेव्हा स्पिती राहिली असती. बरं, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात तर तुम्हाला टाइम कसा मॅनेज होतो सगळं? म्हणजे तुमच्यावरती एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि तुम्ही कसं मॅनेज करता? आता मी सिव्हिल इंजिनियर आहे तर आमच्याकडे एक तर सुट्टीचा खूप इश्यू असतो. बरोबर. हा, आता खरं सांगू का, मी जेव्हा लडाखला गेलो 21 दिवसाची राईड करत तेव्हा मी जॉब सोडला होता. बापरे. आणि आत्ताही म्हणजे जेव्हा मी स्पितीला आलोय तेव्हा मी रिझाईन देऊन आलोय. अरे बापरे. नोटीस पिरियड सर्व करून माझा 20 तारीख ही माझी लास्ट होती आणि 20 तारखेला मी 8 वाजता ऑफिसवरून निघलो आणि माझी फ्लाईट 3 वाजताची होती बरोबर. रात्रीची. म्हणजे 12ला मी एअरपोर्टला होतो. मी सर्व म्हणजे तेवढं मॅनेज करून. म्हणजे राईडला तुम्ही एवढं पसंत करता की म्हणजे काही करून तुम्हाला ती राईड झाली पाहिजे असं आहे? नाही, तीच राईडचं असं काही नाही, पण ते क्षण म्हणजे कसं आहे, हे आलेले क्षण परत म्हणजे आपली मेमरीज आहेत. हे क्षण जर गेले ना परत येणार नाहीत असं आहे. त्यामुळे मला ही माझी आवड आहे, रायडर ही माझी आवड आहे, माझी हॉबी आहे. त्यासाठी काही पण. बरं, एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुमची जी मुलगी आहे कृष्णिता, तुम्ही राईडवरती असताना तुम्ही तिला किती मिस करता? खूप मिस करतो. तुम्हाला आठवत असेल आपण ताडोबाची राईड केली ती तेव्हा आपण किती मेमध्ये केली असेल आणि तिचं बॉर्न फेब्रुवारीचा होता. ओके. तिच्यावर 4 महिन्याची होती. तेव्हा आपण एका हॉटेलमध्ये बोलत होतो, 4 महिन्याची मुलगी होती पण तुम्ही व्हिडिओ कॉल आपण बोलत होतो, तुम्ही होतात. म्हणजे मुलगी येते एक शेवटी आठवण येणारच. पण विशेष आता म्हणजे तिलाही माहिती मी कुठं आलोय. तिला जरी फोन केला ना तरी ती सांगते कुठे पप्पा कुठे गेले, स्पितीला गेले. तिला ते माहिती आहे. आणि कधी असं झालंय का म्हणजे मला लईच आठवण आली, आता मी निघतो इकडनं, बाबा तुम्ही राईड तुमची करा? नाही, असं म्हणजे घरचे आहेत त्यामुळे कसे एवढे हे नाही, आठवण तरी येतेच. पण आता कसं आहे, त्यांनाही माहिती आहे आपण म्हणजे त्यांचं छंद जोपासायचा आहे, त्यांना आवड आहे, ते तिकडे गेलेत. आठवण तर रोज येतेच ना, आपली फॅमिली आहे, मुलगी आहे. बरं, मला एक सांगा, आता ही जी रायडिंग कम्युनिटी आहे ती एक मेल डॉमिनंट म्हणून ओळखली जाते, तर तुम्ही कृष्णिताला प्रोत्साहन देणार का? नक्कीच. मोठ्या राईडसाठी तुम्ही घेऊन येणार का तुमच्यासोबत? नक्कीच 100%. आणि एक पर्सनल तुम्हाला म्हणजे प्रश्न विचारतो मी की तुमच्या आणि तुमच्या मिसेसमध्ये कधी राईडसाठी अनबन झाली आहे का? नाही, असं कधी नाही झाली. तिलाही माहिती आहे आणि जॉबही आहे. लग्नाच्या आधीच मी क्लिअर करून घेतलेले की मी वर्षातून 2 राईड लॉंग राईड करत असतो. तेव्हा मी एक 15-20 दिवसाची आणि दुसरी 7-8 दिवसाची अशा राईड करतो. त्यामुळं असं कधी नाही. म्हणजे असा लाईफ पार्टनर पण भेटणं खूप नक्कीच. व्हेरी गुड. बरं, तुमचं आत्ता तुम्ही स्पिती राईडला आहे तर नेक्स्ट जे असेल तुमचं ड्रीम डेस्टिनेशन काय असेल आता परत?
ड्रीम डेस्टिनेशन तर प्रत्येक डेस्टिनेशन हे ड्रीम आहे, बरोबर. पण पुढच्या वेळेस मी नेपाळ चूज करेन पुढच्या वर्षी. व्हेरी गुड. पण तुमची प्लॅनिंग आहे ते तुम्ही सुरुवात. हां, आता ते ही राईड झाली की एक पुढच्या म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपासूनचा प्लॅन चालू होणार. व्हेरी गुड. मग तोपर्यंत मग बाकीच्या मध्ये आहेच आपलं मोटोवर्स आहे, बाकीच्या संडे राईड्स आहेच आपल्या. बरं, तुम्ही मोटोवर्स म्हणाला तर तुम्ही कधी त्याच्यात पार्ट वगैरे घेतला आहे का? हो, बराच होता. म्हणजे मी मोटोवर्समध्ये मला खूप म्हणजे ॲक्च्युली ते मोटोवर्स म्हणजे आपण कसं म्हणतो एका गावची जत्रा असती, बरोबर. तसं तिथं तर बायकर्स लोकांची जत्रा असती. बरोबर. म्हणजे प्रत्येक रायडर्सनी आयुष्यातला एक वर्ष तरी मोटोवर्स येऊन जावं. बरोबर. पण त्याला ते जाणवतं नक्की काय मोटोवर्स. तर त्याच्यात काय ट्रॉफीज वगैरे तुम्ही जिंकल्या आहेत का? हो, म्हणजे मी 2018ला मॅचेसमध्ये फर्स्ट आलतो आणि आता रिसेंटलीच मी ह्याला स्लो रेसला फर्स्ट आलतो. व्हेरी गुड. 2 ट्रॉफी आहेत नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न आपण क्लोज करू आता आणि हिंदीमध्ये विचारतो आता मी. जब पूरी टीम तुम्हारे पीछे राइड कर रही होती है तब सबसे पहला दिमाग में ख्याल क्या आता है? जेव्हा मी लीड करत असतो तर कसं असतं, मागून जेव्हा फाईल येते सगळी फाईल आपली कंटिन्यूस आपल्यासोबत आहे का, सगळे रायडर्स आपल्या मागं आहेत का, कोणाचं काही ब्रेकडाऊन झाला आहे का नाही झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही एक टीम लीड करता ना तेव्हा तुमच्यासाठी हेच महत्त्वाचं असतं, तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित न्यायचं आणि व्यवस्थित परत आणायचं. म्हणजे ती हे सगळ्यात जबाबदारी मोठं असते. चॅलेंज आहे. खूप मोठं चॅलेंज आहे आणि खूप मोठी जबाबदारी पण आहे. ते स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरच आलेलं असतात. पण कसं असतं, आपण एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की सगळे आपली टीम आपल्याबरोबरच पाहिजे. म्हणजे ही खूप जबाबदारी. खूप जबाबदारी. त्यासाठी मग कसं होतं, आपण टाईम टू टाईम त्याला तुम्ही घाट सेक्शनमध्ये असला तर 30-40 किलोमीटरला तुम्ही रिग्रुप करणे, फ्यूल स्टॉप घेणे व्यवस्थित, ब्रेकफास्ट किंवा लंच डिनर, हे टाईम टू टाईम तुम्ही जर त्यांना हे केलं तर ते तुमचे बरोबर ते मॅच होत जातं तुमची आणि सगळी फाईल तुमची एकत्र असते. असं असतं. व्हेरी गुड. तर मित्रांनो, हे होते आपले अनिकेत जगताप, नाईट रायडर्सचे रायडर. तर थँक्यू अनिकेत, थँक्यू सर. एवढे प्रश्नाचे तुम्ही टाईम दिल्याबद्दल. थँक्यू. परत भेटूया कुठल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आणि थँक्यू सो मच. थँक्यू.